प्रशासनाचा धिक्कार असो. प्रशासनाचा धिक्कार असो. प्रशासनाचा गेलो करून जबरदस्ती केली तर प्रशासनाचा धिक्कार असो. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आम्ही शंभूराज देसाई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धिक्कार असो, धिक्कार असो. प्रशासनाचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. प्रशासनाचा धिक्कार असो. निवडी याच राहिल्या पाहिजेत का फेर निवडी झाल्या पाहिजे? जो निषेध मोर्चा आज आयोजित केला आहे, तर खरं तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती. एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकालच जाहीर करून टाकायचा. हे उमेदवारांना मतदान करायचा अधिकार असताना देखील प्रशासनाचा बळ वापरून अधिकार त्यांचा हिरवून घेतला. एक सर्व पक्ष आम्ही आज जमलेलो आहे त्याचा निषेध करण्यासाठी. आणि आमची सर्व पक्षांची तर्फे एकच मागणी आहे. मी राष्ट्रवादी कराड शहर व शिवसेना आमची शंभूराज देसाई साहेबांची सगळ्यांनी मिळून एकच हे केलेलं आहे की आम्ही आता प्रथमतः आमचे शहराध्यक्ष वगैरे सगळे असतील, प्रथमतः आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा. कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केले हे ॲक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत. तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत. पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे. आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे.